महसूल विभाग अधिक लोकाभिमुख व्हावं, तसेच महसूल विभागासंदर्भातले आणि तसेच प्रशासनासंदर्भातले जे काही लोकांचे प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहेत, त्या प्रश्नांचा निपटारा व्हावा म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराज महासमाधान शिबिरांचं आयोजन केलेलं आहे. हे शिबिर मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मंडळ स्तरावर होणार आहे. यामध्ये महसूल विभागाचे तहसीलदारांपासून तर खालचे तलाठीपर्यंत सगळेजण उपस्थित राहतील. त्यासोबतच ग्रामविकास विभाग असेल, बाकीचे इतर विभाग असतील, सगळे विभाग याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. आणि ज्या काही वेगवेगळ्या विभागांच्या सेवा आहेत, त्या सेवा आपण तिथं लोकांना उपलब्ध करून देणार आहोत. याच्या पूर्वतयारीमध्ये आम्ही ज्या वेगवेगळ्या सेवा आहेत किंवा लोकांचे जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भातले आम्ही अर्ज स्वीकारत आहोत. ज्या काही सेवा असतील त्या मंजूर अगोदर आम्ही करू आणि शिबिराच्या दिवशी तिथं त्यांना लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल. त्या व्यतिरिक्त काही प्रश्न प्रलंबित असतील तर त्या संदर्भातले प्रश्नांची यादी तयार करणं किंवा ते प्रश्न लेखी स्वरूपात घेणं आणि शिबिरापर्यंत ते त्याचं जे काही असेल पूर्तता करणं आणि त्याचं फायनल सोल्युशन आम्ही त्या दिवशी शिबिराच्या दिवशी त्यांना देणार आहोत. शिबिराच्या तारखा आम्ही जाहीर केलेल्या आहेत आणि पूर्वतयारी आम्ही सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये जे काही अर्ज असतील, समजा दाखल्यांसाठीचे अर्ज असतील तर त्या अर्ज आता भरून द्यायला सुरुवात करायची आहे. सामाजिक अर्थसहाय्याच्या योजना आहेत त्यासाठीच्या आपण अर्ज भरून घ्यायला आपण सुरुवात केलेली आहे. ते देखील अर्ज भरून द्यावेत. जे काही इतर प्रश्न असतील तर ते प्रश्न देखील आमच्या ग्राम महसूल अधिकारी आहे, मंडळ अधिकारी यांच्यापर्यंत ते पोहोचावे, जेणेकरून त्याची सोडवणूक आम्हाला शिबिराच्या अगोदर करता येणार आहे. आणि या शिबिरामध्ये लोकांनी जे काही त्यांचे प्रश्न असतील, ज्या काही सेवा प्रलंबित असतील त्या संदर्भात निश्चित तिथं शिबिराच्या ठिकाणी यावं आणि या शिबिरांचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचेल या दृष्टीने देखील इतरांना त्यांनी याच्याबद्दल माहिती द्यावी. माननीय महसूल मंत्री यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर हे अभियान पूर्ण राज्यामध्ये राबवण्यात येत आहे. त्याचा जो शासन निर्णय आहे तो 18 फेब्रुवारीला आलेला आहे आणि या शासन निर्णयाअंतर्गत सुरुवातीला आपण पूर्वतयारी करून घेणार आहोत. 5 मार्च पर्यंत पूर्वतयारीचा टप्पा आहे आणि त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यांमध्ये आपण प्रत्यक्ष शिबिर घेणार आहोत. या शासन निर्णयानुसार सिन्नर तालुक्यामध्ये आपण मंडळनिहाय शिबिरांच्या तारखा निश्चित केलेल्या आहेत. यामध्ये पांढुर्ली महसूल मंडळात 7 मार्च 2026, सोनांबे 14 मार्च, वावी आणि शहा 20 मार्च, नांदूर शिंगोटे गोंदे 27 मार्च, देवपूर पांगरी 1 एप्रिल, वडांगळी 10 एप्रिल, डुबेरे 17 एप्रिल, नायगाव 24 एप्रिल, सिन्नर ग्रामीण 30 एप्रिल आणि सिन्नर शहर 8 मे. या पद्धतीनं आपण संपूर्ण सिन्नर तालुक्यामध्ये महसूल मंडळनिहाय शिबिरांचं नियोजन केलेलं आहे. सदरच्या शिबिरांमध्ये आपण जे काही आवश्यक प्रमाणपत्र आहे विद्यार्थ्यांसाठी, या प्रमाणपत्राचं वाटप, त्याचबरोबर सातबाऱ्यांच्या दुरुस्ती, सामाजिक लाभाच्या योजनांचं लाभ वितरण आणि इतर ज्या काही तक्रारी किंवा अडचणी सामान्य नागरिकांच्या प्रलंबित आहे याचं निराकरण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तरी मी प्रशासनाच्या वतीनं सिन्नर तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या महसूल मंडळामध्ये ज्या तारखेला शिबिर असेल त्या तारखेला आपण शिबिरास उपस्थित राहावं आणि आपल्या अडचणी किंवा काही प्रमाणपत्रांच्या गरजा असतील त्याकरता आपण आगाऊ अर्ज करून ठेवावेत, जेणेकरून प्रशासनाला शिबिराच्या वेळी आपल्याला त्या सेवांचा लाभ देता येईल. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.